आहे। महाशिवरात्रीनिमित्त भक्तांच्या पहाटेपासूनच रांगा लागलेल्या दिसत आहेत। भक्तांचा महापूर मंदिरामध्ये लोटलेला आहे। सकाळपासूनच पूजा अर्चनेला सुरुवात झाली आहे। देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। तर हे दृश्य आपण पाहतोय त्र्यंबकेश्वर मंदिरातले हे दृश्य आहे। आज त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आज संपूर्ण दिवसभर भक्तांसाठी खुलं राहणार आहे। रात्रीपर्यंत दर्शनासाठी हे मंदिर खुलं राहणार आहे। तर देशभरात आज महाशिवरात्रीनिमित्त प्रचंड असा उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणच्या मंदिरातली दृश्य आपण पाहू शकतोय। भक्तांच्या रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत। भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। भाविकांची प्रचंड मोठी गर्दी उसळलेली दिसते। अगदी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविक हे रांगा लावून आहेत। शिवनामाचा जयघोष करत देशभरातील भाविक हे ठिकठिकाणी मंदिरामध्ये दाखल होत आहेत। पूजा अर्चना केली जाते। आज उपवास धरला जातो आणि शिवनामाचा जयघोष करत पूजा अर्चना देखील पार पडली जाते। शिवमंदिरांमध्ये आपण पाहू शकतो भक्तांच्या दर्शनासाठी प्रचंड मोठी अशा रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। महादेवाचे भाविक हे शिवशंभोच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत। आज महाशिवरात्रीनिमित्त भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। तर आपण पाहू शकतो मंदिरामध्ये पूजा अर्चना सध्या सुरू आहे। पहाटेपासूनच शिवभक्तांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लावल्यात। आज दिवसभर मंदिर हे भक्तांसाठी खुलं राहणार आहे। मंदिर संस्थानांकडून भक्तांसाठी सुविधा देखील पुरवण्यात आल्या। तर इथे दृश्य आपण पाहतोय देशभरात महाशिवरात्रीमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। आजच्या दिवशी भक्तांच्या प्रचंड अशा मोठ्या रांगा मंदिरामध्ये दर्शनासाठी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहाटेपासूनच पूजा अर्चना सुरू आहे। आज दिवसभर मंदिर हे भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे। मंदिर संस्थानाकडून सुविधा भक्तांसाठी पुरवण्यात आलेल्या आहेत। कैलासीचा राजा बम बम भोलेच्या गजरात आज भक्तिमय वातावरणात पूजा अर्चना पार पडते। शिवलिंगाला दुग्धाभिषेक केला जातोय। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंदिरात देशभरात उत्साहाचं आणि भक्तिमय असं वातावरण पाहायला मिळत आहे।